हॅलो फ्रेंड्स, मी सलोनी मी घेऊन आले आहे आपल्या ह्या व्हिडिओमध्ये नऊवारी साडीची ब्राह्मणी साडी कशी नेसायची तो प्रकार। चला तर मग बघूया। आपण आधीच्या व्हिडिओमध्ये नऊवारी साडी कशी नेसायची हे पाहिलं। आता ह्याच नऊवारी साडीपासून ब्राह्मणी साडी कशी नेसायची ते पाहणार आहोत। तर आपल्याला काय करायचं आहे, ही जी नऊवारी साडी असते सेम टेक्निकने आपण ही साडी नेसून घ्यायची आहे। नेसून झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, जी कोण ब्राइड असेल किंवा जिला आपण नेसवतो तिला उलट्या बाजूला बघायला सांगायचं आणि डावा पाय जसा कव्हर होईल, डावा पायावरती जेवढी साडीची उंची आवश्यक आहे तेवढीच साडी मागे खेचायची आहे आणि उरलेला बराचसा घोळ आपल्याला उजव्या पायावरती एक्स्ट्रा ठेवायचा आहे। त्यानंतर आपण काय करणार आहोत, डावा पाय कव्हर होईल एवढी साडी घेतल्यानंतर त्या साडीच्या आणि उजव्या पायावरची जी साडी येणार आहे, म्हणजे दोन्ही जसं आपण नऊवारीचा काष्टा घालतो पाठीमागच्या साईडने सेम पद्धतीने काष्टा घालून घ्यायचा आहे, व्यवस्थित पिनअप करून घ्यायचा आहे आणि नंतर ज्याला कोणी आपण नेसवतोय त्याला समोरच्या दिशेला आपल्या साईडला आपल्याकडे चेहरा करून बघायला सांगायचा आहे। त्यानंतर जर जो समोरचा भाग जो आहे तो उजव्या पायावरती मिऱ्यांचा बराचसा घोळ येतो, काहींना साडी शॉर्ट पडते, काहींना साडी मोठी होते, जसं आपला क्लायंट असेल किंवा ब्राइड असेल त्या पद्धतीने। काही साड्या प्रॉपर येतात, काही साड्या थोड्याशा शॉर्ट असतात, त्या पद्धतीने। असं काही नाही आहे की ज्यांची साडी व्यवस्थित येते ब्राह्मणी पुरते वगैरे त्यांचा काही इश्यू नाही आहे। चला तर मग बघूया काय करायचं आहे। मग जी उजव्या पायावरची जी आपली साडी आहे एक्स्ट्रा, त्याच्यातली जी दोन्ही पायांच्या मांडी जवळची जी मिरी असेल ती आपल्याला फक्त उंच पकडायची आहे आणि ब्राइडची उंची किती आहे त्या पद्धतीने आपल्याला बॉर्डर खेचून घ्यायची आहे। बॉर्डर खेचून घेतल्यानंतर ब्राह्मणीसाठी बॉर्डरच्या आपण जशा प्लीट्स घालतो तशा प्लीट्स घालून घ्यायच्या आहेत आणि फक्त वरची बॉर्डर सोडून द्यायची आहे आणि त्याच्या मागचं टोक धरायचं आहे आणि तिथे पिन लावायचं आहे। सिंपल ब्राह्मणी असेल तर तेव्हा त्याला हा कासुटा येतो किंवा हे टोक येतं। हे टोक जे आहे म्हणजेच ब्राह्मणी साडी। आता हीच साडी ब्राह्मणी साडी झाली। हीच साडी आपल्याला जर थोडी मोठी वाटत असेल किंवा ब्राइडची हाईट छोटी असेल, साडीचा पायाजवळ घोळ येत असेल तर ह्याच ब्राह्मणी साडीला आपण काय करणार आहोत, ब्राह्मणी साडीचं जसं आपण ब्राह्मणी साडीचा आपण जसा खोचा खोचून घेतो त्या पद्धतीने खोचून घ्यायचा आहे, पिन लावून घ्यायचे आहेत आणि जी काही साडी असेल ती एक्स्ट्रा जी बॉर्डर असते ना त्याच्या आपल्या आपोआप अशा झिगझॅग पद्धतीने मिऱ्या पडतात। त्याच मिऱ्यात व्यवस्थित आपण ॲडजस्ट करून पिनच्या सहाय्याने एकदम झिगझॅग पद्धतीने सेटअप करून घ्यायच्या आहेत। ह्या सेटअप केल्यामुळे ब्राइडच्या पायावरती उजव्या पायावरती साडीचा घोळ येत नाही आणि ती साडी देखील दिसायला सुंदर दिसते, अगदी शिवलेल्या साडीप्रमाणे। फक्त ह्या साडीमध्ये जेव्हा तुम्हाला पायावरती घोळ तेव्हाच हा प्रकार घडू शकतो किंवा साडी प्रॉपर मोठी असेल व्यवस्थित असेल तरच ही साडीचा प्रकार घडू शकतो, नाहीतर अशा पद्धतीची तुम्हाला साडी हवी असेल तर तुम्हाला ती शिवूनच घ्यावी लागते। चला तर मग कसा वाटला तुम्हाला हा साडी पॅटर्न? अगदी सोप्या पद्धतीने शिकवलेला आहे। काही समजलं असेल किंवा नसेल, काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला आवडेल, काय शिकायला आवडेल नक्की सांगा। माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला समजत नसेल किंवा बोलण्याची पद्धत फास्ट असेल किंवा काही असेल तरी मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता। नक्कीच मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने अजून कशा पद्धतीने समजवता येईल ते शिकवण्याचा प्रयत्न करेन। आणि त्यानंतर आपण काय करणार आहोत, पाठच्या बाजूला जेव्हा कुठली नऊवारी आपण नेसवणार असतो ब्राइडला तेव्हा तिला प्रॉपर अँकल लेंथ किंवा प्रॉपर लेगीज घ्यायला सांगायचं आहे नीपर्यंत, जेणेकरून जो लेगीज असतो ना तर त्याचा काय होतं, आपला जो बाहेर पाठची बाजूचे बॉर्डर आहे त्या बॉर्डरला टाईट खेचून त्या लेगीजला आपल्याला पिन लावायचं आहे, म्हणजे कुठल्याही पद्धतीने ब्राइडचा पाय दिसत नाही। काही जणी काय पद्धत करतात की ह्या साडीची बॉर्डर आणि मध्ये काष्टा जो येतो त्या साडीची बॉर्डर, ह्या दोन्ही साड्यांच्या बॉर्डरला पिन लावतात। त्याच्यामुळे काय होतं, चालताना पायामध्ये पाठच्या बाजूला एक फुगा तयार होतो आणि ब्राइड पण चालायला कम्फर्टेबल नसते। सो त्यामुळे काय करायचं आहे, पायावरती जी साडी येते त्याची बॉर्डर व्यवस्थित खेचून घेऊन आतल्या बाजूने प्रॉपर पायाला कव्हरअप होईल अशा पद्धतीने घेऊन पायाच्या अँकल लेंथजवळ नी आपल्याला प्रॉपर पिनअप लावून घ्यायचे आहे। ह्याच्याने काय होतं की ब्राइड चालताना देखील कम्फर्टेबल असते, पाय दिसायचाही प्रश्न नाही आणि नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही साडी नेसवल्यामुळे नेसणाऱ्याला पण आनंद होतो, त्याचं लक्ष कुठेही डायव्हर्ट होत नाही। चला तर मग आवडली असेल ना ही साडीची पद्धत तर नक्कीच नेसा आणि आवर्जून सांगा तुम्हाला कसा वाटला हा साडीचा प्रकार।